हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला शिल्लक राहिलेल्या भाजीपासून मस्त तिखट भाकरी कशी बनवायची ते दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघा, इथं मी रात्री बघा जेवणासाठी पालकची भाजी केलेली होती। त्या पालकच्या गरगट्टी भाजीमधली इतकी भाजी शिल्लक आहे, तर याच गरगट्टी भाजीचा बघा मी मस्त तिखट भाकरी बनवणार आहे। इथं मी पालकची भाजी माझी शिल्लक होती, त्यामुळे इथे मी पालकची भाजी वापरतीये। तुमच्याकडे तुम्ही जी भाजी बनवता त्यामधली जी भाजी शिल्लक असेल त्यापासून सुद्धा तुम्ही सेम याच पद्धतीने भाकरी बनवू शकता। तर बघा, आता आपल्याला याची भाकरी बनवायची आहे। त्यासाठी बघा, इथे मी एका ताटामध्ये बघा 2 वाटी इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। हे चाळून घेतलेलं पीठ आहे। आता यामध्ये बघा ऑलरेडी आपण भाजीमध्ये तिखट मसाले वगैरे घातलेले आहेत, त्यामुळे इथे मी एक्स्ट्रा मसाले वगैरे वापरणार नाही। तर बघा, इथे मी हे पीठ घेतलंय। आता या पिठामध्ये बघा ही पालकची भाजी मी काढून घेणार आहे। आपण बघा पाणी घालून कणिक मळून घेतो, सेम त्याच पद्धतीने फक्त इथं आपल्याला ही भाजी घालून आणि अगदी थोडासा पाण्याचा वापर करून याची कणिक व्यवस्थित अशी मळून घ्यायची आहे। बघू शकताय मी थोडीशी भाजी काढून घेतीये, एकदम जास्त भाजी घेतलेली नाही। आता यामध्ये मी अगदी चिमूटभर मीठ घालणार आहे, कारण इथं आपण ज्वारीचं पीठ वापरतोय, त्यामुळे अगदी थोडंसं मीठ वापरायचं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा कट करून कांदा वापरू शकता, किंवा तुमच्या आवडीनुसार दुसऱ्या कुठल्याही भाज्या कट करून वापरू शकता। इथं मी फक्त मीठ वापरलेलं आहे, बाकी काहीही वापरलेलं नाही। बघू शकता, आता आपण बघा भाकरी बनवताना ज्या पद्धतीने पीठ चुरून घेतो, सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं हे पीठ सुद्धा छान असं चुरून घ्यायचंय। बघू शकताय मी व्यवस्थित असं पीठ चुरून घेतलेलं आहे। इथं मी एकदम बघा सगळं पीठ चुरून घेतलंय। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लागल तसं बघा एक भाकरीचं पीठ मळून घेऊ शकता आणि त्याची भाकरी बनवून घेऊ शकता। इथं मी पहिल्यांदा सगळं पीठ मळून घेतलंय। आता यामधलं थोडंसं पीठ मी काढून घेतलंय। आता आपल्याला याची भाकरी बनवायची आहे। परत एकदा बघा हे पीठ व्यवस्थित असं चुरून घेतलं। आता आपल्याला याची भाकरी थापून घ्यायची आहे बघा। त्यासाठी मी थोडंसं पीठ बघा छान चाळून घेतलंय। त्यावरती परत आपण जो उंडा करून घेतलाय तो उंडा यावरती ठेवणार आहे आणि परत वरतून पीठ चाळून घेणार आहे आणि हाताला अगदी थोडंसं पाणी लावायचं आणि याची बघा व्यवस्थित अशी भाकरी थापून घ्यायची। भाकरी थापताना बघा आपण या भाजीमध्ये शेंगदाण्याचा सुद्धा वापर केलेला आहे, त्यामुळे बघा अगदी हलक्या हाताने आपल्याला इथं भाकरी थापून घ्यायची आहे। बघू शकताय मी ज्या पद्धतीने भाकरी थापून घेतीये, सेम त्याच पद्धतीने भाकरी थापून घ्यायची। इथं आपली मस्त भाकरी बनवून तयार आहे। आता आपल्याला ही भाकरी भाजायची आहे। त्यासाठी बघा ऑलरेडी मी तवा गरम करायला ठेवलेला होता। या तव्यावरती अगदी हलक्या हाताने बघा ही भाकरी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे। आता याला बघा व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं। पाणी लावल्यानंतर बघा यावरती मी अगदी थोडंसं तेल सुद्धा लावून घेणार आहे। इथं तेल लावणं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर लावा किंवा नाही लावलं तरीही चालेल। तर बघा मी यावरती याच्या दोन्ही साईडनी तेल लावून बघा भाकरी मस्त अशी खरपूस भाजून घेणार आहे। बघू शकताय मी पाणी लावल्यानंतर लगेच वरच्या साईडनी तेल लावून घेतले। आता भाकरी मी हलक्या हाताने पलटून घेते। आता वरच्या साईडनी सुद्धा याला व्यवस्थित असं तेल लावून घेते। आता ही भाकरी मस्त खरपूस भाजून घ्यायची, त्यामुळे काय होतं बघा भाकरी खायला खूप छान लागते। इथं तुम्ही तेल नाही लावलं तरी सुद्धा बघा आपण नॉर्मली जशी भाकरी बनवतो सेम त्याच पद्धतीची भाकरी बघा टम्म फुगून बघा मस्त मऊसूत तुम्ही भाकरी बनवून घेऊ शकता। पण मला थोडीशी खरपूस हवी आहे, त्यामुळे मी थोडीशी खरपूस भाजून घेणार आहे। बघू शकताय मस्त अशी आपली तिखट भाकरी बनवून तयार आहे। आता सेम याच पद्धतीने बाकीची राहिलेल्या सुद्धा बघा मी भाकरी बनवून घेणार आहे। त्यासाठी सुद्धा मी थोडासा गोळा घेतलाय। तो गोळा परत एकदा व्यवस्थित असं थोडंसं पाणी लावून छान असं चुरून घ्यायचा, म्हणजेच व्यवस्थित मळून घ्यायचा आणि सेम त्याच पद्धतीची बघा इथं भाकरी तुम्ही थापून घेऊ शकता। तर काय होतं बघा बऱ्याच वेळा आपण भाजी वगैरे आपली शिल्लक राहते बघा, त्या टायमिंगला सुचत नाही त्या भाजीचं करायचं काय। त्या टायमिंगला तुम्ही या पद्धतीने मस्त अशी तिखट भाकरी बनवू शकता। भाकरी खायला खूप छान लागते। बघू शकता इथं आपली भाकरी थापून तयार आहे। आता ही भाकरी सुद्धा मी सेम याच पद्धतीने भाजून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर या बघा ही भाकरी बनवताना मी फक्त ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे। तुम्ही थोडंसं बेसन आणि थोडंसं गव्हाचं पीठ वापरून बघा या शिल्लक राहिलेल्या भाजीचे मस्त थालीपीठ सुद्धा बनवू शकता। ते थालीपीठ सुद्धा खायला खूप छान लागतात।
मस्त आपली भाकरी बनवून तयार आहे। सेम त्याच पद्धतीने बघा ही भाकरी सुद्धा आम्ही अलटून पलटून घेऊन मस्त असं तेल लावून खरपूस अशी भाकरी भाजून घेणार आहे। आणि या भाकरीसोबत खाण्यासाठी मी मस्त हिरव्या मिरचीचा ठेचा बनवलेला आहे। तर हिरव्या मिरचीचा ठेचा आणि त्यासोबत दही आणि ही भाकरी खायला खूप छान लागते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही भाकरी अशीच खाऊ शकता किंवा दही किंवा ठेच्यासोबत खाऊ शकता। बघा मस्त अशी आपली भाकरी बनवून तयार आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने जर तुमची भाजी शिल्लक राहत असेल तर या पद्धतीने मस्त अशी तिखट भाकरी बनवून बघा। बनवायला अगदी सोपी आहे आणि त्यासोबतच बघा खायला तर खूप छान लागते। तर तुम्हाला आजची ही शिल्लक राहिलेल्या भाजीच्या तिखट भाकरीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन।